ठेपल्या सेमीफायनल एक आपण पाहतोय आणि त्यानंतर फायनल थेट पाहणार आहोत. फायनलचं तिकीट गाठलंय साईनाथ दिवा टीमने, जो आजचा दिवस फार महत्वाचा राहिलाय दिवा टीम साठी. जेव्हा पण साईनाथ दिवा हा संघ चिठ्ठीमध्ये गेलाय म्हणजे टॉप 3 मध्ये गेलाय, तर आई एकविरा मातेच्या कृपेने या संघ डायरेक्टली चिठ्ठीमधून फायनलला जातो. आणि या संघाचा हा गुड लक किंवा एक वेगळ्या प्रकारचा लक आपण बोलू शकतो. घरच्या मैदानावर खेळत असताना आज साईनाथ क्रिकेट संघ दिवा आणि यांच्या माध्यमातून नगर चषकाचं आयोजन आपण पाहिलं आणि त्या चषकामध्ये फायनल मध्ये दाखल होत असताना हा संघ पाहायला मिळाला. चला स्टार्ट होतोय मॅच. पहिलाच चेंडू घेऊन होते म्हणजे गोलंदाज प्रवीण. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली व पहिलाच बॉल खूप टप्प्याचा. प्रवीणची गोलंदाजी आज कालपासून कमालीची राहिली. पहिल्याच बॉलवर चिकी सिंगल घेतली गेली आणि सिंगलने श्री गणेश होत असताना पाहायला मिळतोय. धाव घेतली नाहीये. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला पिकअप शॉट फटका फसलाय. प्रदीप बॉलच्या खाली आलाय. ओ काय कॅच पकडलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. या अगोदर भूषणने देखील असाच कॅच पकडला होता जो सीमा लगत होता. त्यामुळे चर्चा या देखील गोष्टीची होईल. आणि इम्पॉर्टंट कॅच पकडला होता भूषणने आफ्रिदीचा. त्यामुळे या मॅच मध्ये दिवा संघ पुनरागमन करत असताना पाहायला मिळाला आणि थेट फायनलचं तिकीट. त्यामुळे हे बॅटल बघायला उंच गेलाय. लांबी गाठणार का, अंतर कापणार का, आता याची देखील थोडासा खेळाडू फंबल झाला. बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये दबला गेला आणि क्विक थ्रो आणि बघता बघता 3 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करत असताना आणि इकडे धावा करायच्या आहेत यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा राहील. कमालीचं आयोजन आपण पाहतोय साईनाथ क्रिकेट संघ दिवा यांच्या माध्यमातून आणि घरच्या मैदानावर फायनल मध्ये जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि आज खऱ्या अर्थानं स्वप्नवर्ती स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली जाते. अशी नावा रूपाला आलेली स्पर्धा साईनाथ क्रिकेट क्लब दिवा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन याचं ज्वलंत आणि कीर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय ना. नगरसेवक चषक बंडूदादा केनी यांच्या नावाची चर्चा संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळतोय. गणेशजी नाईक साहेबांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख राहिली त्यांची. संतोषजी केणी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि इथे स्ट्राइक से करेंगे सबका स्वागत. आणि षटका ठोकलाय मनोज द्या आणि धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. त्यामुळे हा सामना चित्तथरारक पाहायला मिळेल आणि मान्यवरांची आता मांदी येत असताना पाहायला मिळेल मुख्य व्यासपीठावर. अंतिम क्षणामध्ये खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावर साथ टाकलाय दिवा संघाने. काय खेळ केलाय साईनाथ दिवा टीमने या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये ओमकार केनीने केलेला खेळ पहिल्या मॅच मध्ये 51 धावा आणि त्यानंतर केलेल्या 34 धावांची इनिंग साकारली होती. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. अर्धशतकांचा राजा का म्हटलं जातं याचं ज्वलंत आणि कीर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय. ऑन साइडला फटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत मात्र बनतील दर्शक. धावा मिळतील 4 चौकार. खतरनाक बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे या गोष्टीची देखील चर्चा होत असताना पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण क्रिकेट खेळलं जातं दिवा च्या मैदानावर. ऐरोली संघ, ऐरोली कोलीवाडा जरी अभिजितशी बाद झाला ना तरी फरक पडणार नाहीये हे अनिकेत सांगतोय. आणि अक्षरशः तुटून पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. मनोज देखील चांगला खेळतोय. मनोजच्या बाद म्हणून 1 षटकार 1 चौकार आलाय. बॉलची मागणी केली जाते. थोडी घाई करा. 2 षटकांचा सामना आहे. सूर्य अगदी अस्ताला चाललाय. यासाठी केला होता 8 शेवटचा क्षण बाबा गोड.
नवीन गोलंदाज साहिलला प्राचार्य करण्यात आलाय. जनून ऑलराऊंडर या टीमचा. खऱ्या अर्थाने या दोन खेळाडूंनी ही स्पर्धा दणानून सोडली आहे. पहिल्या 2 मॅचेस मध्ये प्रवीण आणि साहिलची बॅटिंग चांगली राहिली आहे, त्यामुळे तुर्बे संघ या स्पर्धेमध्ये जिवंत राहिलाय. चांगला खेळ या 2 खेळाडूंनी केला. यंगस्टारचा भरणा असणारा हा संघ आपण पाहतोय. 9 दीप खेळाडू आहे, अनुभव कमी आहे. मात्र इकडे जसजसे तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळाल ना, तेवढा तुमचा आत्मविश्वास धुनावेल आणि मग तुम्ही चांगल्या मॅचेस मध्ये खेळ करण्यासाठी ओळखले जाणार. परीक्षेला चर्चेला येणार आहे तुर्बे संघ. आणि आज संघाची चर्चा संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असेल आणि नवी मुंबईच्या पलीकडे देखील रायगडमध्ये देखील या संघाची चर्चा होत असताना पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. ओ पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा अगदी समोरच्या दिशेने फटका सजवलाय. सुजल मडवी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत सकाळपासून त्यांची उपस्थिती राहिली या स्पर्धेमध्ये. आणि तुर्बे संघाने काय खेळ केला या स्पर्धेमध्ये. ज्या ऐरोली कोहलीवाडा संघ अभिच्या नावाने ओळखला जातो, मात्र मनोज चांगला खेळ करतो या मॅच मध्ये. ओ मनोज उडवलाय रॉकेट बॉल चाललाय हवाई सप्पर. धावा मिळतील 6 षटकार. मनोज सेट ऑन द फार नाव. मनोजच्या बॅट मध्ये अगदी षटकारांचा पाऊस पडला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 22. 22 धावा आतापर्यंत मनोजच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार 1-2 धावा आल्यात. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा स्वीपर कव्हर रिजन कडे बॉल ट्रॅव्हल केला. सिंगल धाव वेगाने कंप्लीट केल्या. दुसरीचा प्रयत्न चालवला. डेंजर एंडला फेकी झाली आहे. ओ 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 24. 24 धावा धावा करायच्यात या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय किशोर दादा पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 40+ क्रिकेटर म्हणून ओळख राहिले आणि कित्येक वर्ष 40+ क्रिकेट या पट्ट्याने गाजवलंय. सलामी वीर म्हणून त्याची ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याच्या तालमीमध्ये देखील अनेक खेळाडू घडताना आपण पाहतोय सातत्याने. मग यंगस्टारला नेहमीच पाठबळ दिलंय. ओ परत एकदा चुकी केली. व्हाईट बॉलचा इशारा येतो. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 26 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगली मॅच आहे. मॅच ऑन आहे. चांगला खेळलाय चांगला लढलाय मनोज या मॅच मध्ये. मनोजने देखील चांगली धावसंख्या केली आहे. मनोज खेळतो 20 धावांवर. त्यामुळे महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. ओ परत एकदा बॉलला पाठवलाय मुलुंड हवेच्या दिशेने. अवकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 32. 32 धावा आणि मनोज खेळतोय 26 धावांवर. का बॅटिंग केली यार या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये. परत एकदा आउटफील्ड क्लिअर करत असताना वीरेंद्र सेवकच्या स्टाईलने ठोकलाय मनोजने हा थाटात षटकार. आणि 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 38. 38 धावा आणि 32 वर एकटा खेळतोय लढतोय. अभि जोशी जरी बाद झाला ना तरी मला फरक पडणार नाही. मी धावा खोऱ्याने जमवणार. टीम साठी मला लढायचं आहे असा हा मान खेळाडू आहे ऐरोली कोहलीवाडा टीमचा. आणि टीम साठी काय धावा जमा केल्यात. तुर्बे संघाच्या साहिल गोलंदाजावर आक्रमण केलंय. तुटून पडलाय. अक्षरशः धावांचा पाऊस पाडला गेलाय. 6 धावांचीच भाषा करतोय आणि 6 धावामध्ये डील करतोय. ओ परत एकदा उंच गेलाय. लांबी गाठणार का अंतर कापणार का आणि कॅच शिपलाय. स्वामी समर्थ स्पोर्टचे सर्वेसर्वा अर्थात राकेश दादा पाटील यांचं देखील सहकार्य लागलं या स्पर्धेला. त्यांचं देखील करूया मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे.
39 बनवायच्यात, 38 केल्यात, 39चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. आणि मनोज चव्हाण खेळला 32 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. या मॅच मध्ये इम्पॉर्टंट सामना होता सेमीफायनल खेळत असताना आणि या मॅच मध्ये धुव्वाधार इनिंग साकारल्या. शेवटच्या क्षणाला झेल उडाला आणि तिथे तो फसला गेला. 39 करायच्यात, 12 मध्ये 39 बनवायच्यात. प्रेमानंद केनी साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. किरणजी मडवी साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर प्रेमानंद केनी खऱ्या अर्थानं जनुन ऑलराऊंडर साईनाथ दिवा टीमच्या राहिलेत आणि कित्येक वर्ष टीम साठी चांगला खेळ करत आले. भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत आलोय. आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष देखील आहेत साईनाथ दिवा टीमचे, त्यामुळे या देखील नावाची दखल आदराने घेतली जाते. आणि त्याचबरोबर वैभवजी केनी साहेबांचं आगमन झालंय. सकाळी देखील त्यांची उपस्थिती लाभली होती आणि आज खऱ्या अर्थानं संघ फायनल मध्ये दाखल झालाय. त्याचमुळे अल्लोट गर्दी या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. दिवा साईनाथ दिवा संघ फायनल मध्ये दाखल झालाय, त्यामुळे गर्दी उदान आलंय. चारे बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक तुडुंब गर्दी मैदानाच्या चारे बाजूला पाहायला मिळतोय. चला सुजल मडवी सर मॅच चालू करा. चेंडूची मागणी केली जाते. पहिलाच बॉल वेगाने टाकला, निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. प्रवीण आणि सायली जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट खेळताना पाहायला मिळतोय प्रवीणला. 39 करायच्यात, 11 मध्ये 39 आता करायच्यात. टशन पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये. हो पुढच्याच बॉलवर काठी काढली गेली आहे. विकेट प्रवीणला जावं लागतंय माघारी. पहिला धक्का लागलाय, सिल्वर डकचा शिकार ठरलाय. दुसऱ्याच बॉलवर मनोज चव्हाणने विकेट काढली आहे. चला बॅटर लगेच या पहा. अजून एक मॅच बाकी आहे. फायनलचा सामना, फायनल मध्ये कोणता संघ पुढे येताना बघायला मिळेल. 10 मध्ये 39 करायचे आहेत. नवीन बॅटर बिजू, आक्रमक खेळ करावा लागेल. 10 मध्ये 39 करायचे आहेत, त्यामुळे इकडे धाबा बनवावे लागतील. ताकदवान खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये या देखील खेळाडूने चांगली भूमिका स्वीकारली होती. चांगला खेळ त्यांनी देखील आज दिवसभरामध्ये केलाय, त्यामुळे धावा इकडे करावे लागतील या मॅच मध्ये. डू अँड डाय. इथून जिंकणारा संघ थेट साईनाथ दिवा या टीम सोबत खेळताना दिसेल, त्यामुळे मॅचला मजा येणार. चला थोडी घाई करा, पण जास्त वेळ घेऊ नका. ओ पुढचा बॉल इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाने केले चुकी आणि बॉल झाला सीमा पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले बाउंड्रीची बेट, चौकार. आणि या 4च्या मदतीने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. श्री गणेश झालाय 4 ने. सुरुवात चांगली केली. आल्या आल्या बिजू चांगल्या फॉर्म मध्ये तो देखील आहे. सकाळपासून आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला राहिला. आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेचा दिवस अपवाद राहिलाय. अनेक मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने आता मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतं. हो फटका चांगला, लाजवाब, फॅन्टास्टिक
एक्स्ट्रा ऑर्डिनरी ठोकलाय बिजूने षटकार आणि या 7च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना मान्यवरांच्या देखील या षटकाराने शुभागमन केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. आजचा दिवस खास राहिलाय. आजचा दिवस साईनाथ दिवा टीम साठी महत्वाचा राहिलाय आणि घरच्या मैदानावर संघ फायनल मध्ये येऊन ठेपलाय. ही मोठी बाब आहे, एक आनंदाची बाब आहे आणि त्यामध्ये काय खेळ केलाय, आल्हादायक वातावरण आपण पाहतोय. अगदी 40+ क्रिकेट टीमच्या खऱ्या अर्थानं जे कॅप्टन राहिले कर्णधार, कित्येक वर्ष त्याने देखील टीमची सेवा केली आहे. व्हाईट बॉलचा इशाराला हॅट्रिक मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11. मनोज चव्हाणने सुरुवात चांगली केली होती आणि त्यानंतर बॅटर विजूने धावा चांगल्या बनवल्यात. हो, चांगल्या दर्जाचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केल्या गोलंदाजी करत असताना मनोज चव्हाण सांगतो की माझ्या बोटात जादू आहे, बघा रे बघा. लेग ब्रेक चांगला टाकतो, ऑफ ब्रेक, कटर यासारखे त्याच्याकडे विविध अस्त्र आहे आणि त्याचा वापर करत असताना बॉल मिळतोय. मनोजने धावा देखील चांगल्या केल्यात. टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा खरं तर हा खेळाडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अचंबित केलं बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील बॅटरला भुराल पाडली गेली या मॅच मध्ये. अशी ही गोलंदाजी, जादूहीन गोलंदाजी बघायला मिळतोय मनोज चव्हाणच्या माध्यमातून. ऐरोली कोलीवाडा या गावाला बिलॉंग करत असताना, छोट्याशा गावातून येत असताना इकडे चांगला खेळ करतोय आणि टीम साठी जादूहीन षटक, मॅजिक स्पेल फेकलाय आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 11 धावा आणि एक महत्वाची विकेट काढली. गोलंदाजी आवडली असेल ना मनोज चव्हाणची तर टाळ्या होला हरकत नाही मनोज चव्हाणसाठी. 39 करायच्या. इकडे साईला आता खेळावं लागेल, धावा करावे लागतील. आव्हान कठीण आहे मात्र सोपं करावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच भाग इथं सांगू शकत नाही. कधी कोणाचं पारडं जड होईल याचा नेम नाही. कधी तुर्बे जिंकेल तर कधी ऐरोली कोलीवाडा जिंकेल. त्यामुळे कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरणार यासाठी ही चौरस आता रंगताना पाहायला मिळतोय. आणि कोणता संघ साईनाथ दिवा संघाच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. 12 झाल्यात, त्यामुळे आता धावा करायच्यात. 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. 5 बॉल. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. मनोज चव्हाण सहजासहजी झेल सोडण्यातला नाहीये. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणि महत्वाची विकेट आली. साईला जावं लागतं माघारी. आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय. गोलंदाजी करत असताना ऐरोली कोलीवाडा टीमच्या गोलंदाजांना काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटरकडे ज्या खेळाडूने सकाळपासून अगदी मैदानाच्या आतमध्ये थैमान माचवलं होता तुर्बे टीमने, त्या खेळाडूंना आता शांत केलं जाते या मॅच मध्ये. नवीन बॅटर सूरजला इकडे चमकावं लागेल. जरी 4 षटकार आले ना तरी फरक पडणार नाहीये ऐरोली कोलीवाडा टीमला. त्यामुळे मनोज जरा घाई करा पा, अजून एक मॅच बाकी आहे. सामना महत्वाचा आहे. आणि क्षणाला मनोज चव्हाण चांगला खेळला या मॅच मध्ये आणि त्याचमुळे गोलंदाजी देखील धाकड राहिली त्याची. ओ, हा बॉल देखील कमी गतीने टाकलेला बॉल आतमध्ये येतोय. कटरचा वापर, ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, हे बॉल फेकण्यासाठी तो माहीर आहे. हरिओम चांगली बॉलिंग करतो. हा वेगाने टाकलेला बॉल आहे, प्रचंड वेग आहे हरिओम कडे. चांगलं षटक आजच्या दिवसामध्ये फेकलं गेलंय. त्यामुळे या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होता आणि इकडे चांगली बॉलिंग केली आहे. पण जसा सामना संपेल लगेच टॉस साठी या, जास्त वेळ घेऊ नका. ऐरोली कोलीवाडा टीमला विनंती असेल पा कॅप्टन मनोज आपण लगेच आलं तरी चालेल, लवकर या. साईनाथ दिवा संघ आपली वाट पाहतोय. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुर्बे संघाची वाट लावली. गोलंदाजी अगदी चांगली झाली आणि त्याचमुळे तुर्बे संघाला पराभवाच्या छायेखाली जावं लागतं. आणि या मॅच मध्ये ऐरोली कोलीवाडा संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करत असताना साईनाथ दिवा संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. चला, कॅप्टनला विनंती असेल साईल या टॉस साठी जास्त वेळ घेऊ नका. थोडं घाई करा, टॉस साठी या.